नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमुगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. रोड टॅक्स माफ, परमिट आणि पासिंग फी केली कमी. खण मालाची येरादारी करपी ट्रकवाल्यांक सरकाराची तात्पुरती थाकाय. सोमा आड कागाळ करपी चलयेन सांगले कागाळ करपाक हाडिल्लो दबाव. खरे फट कितें ते क्रायम ब्रांचीन काडचें सोदून मागले आवडा वेगशान. काकोड्यां तारकाराचे नवे जेटीक थळाव्यांचो विरोध. पालिका मंडळाने घेतली हरकत. सगळ्या उजरी जाले जेटीचे इन्स्पेक्शन. आणि आता खबरो विस्तारान. बंद पडलेल्या ट्रकांची परमिटां आणि पासिंग फी 31 मे 2026 मेरेन भरात आणि ते ट्रक वापरात हाडात. ट्रक संघटनेन उलो मारला. रोड टॅक्स माफ केला. ट्रकांची परमिटां फी पासिंग फी देंवयल्या. पासिंग चुकयल्ल्यान दितात तो तालांवूय कमी केला. ट्रकवाल्यांक हो फायदो न्हू तर कमीत कमी नुकसान ह्या तत्वार ही थाकाय मेळोवन दिल्या अशें ट्रान्सपोर्ट डेप्युटी डायरेक्टरान सांगलें. खण ट्रकवाल्यांचो अर्थीक ताण कमी करपाक सरकारान पावलां उबारल्यात. डंप उखलपाचें काम सुरू जालें काय हे ट्रक वापरपाक मेळटले. सोमारा सांजे पाळी, कोठंबी, सुर्ला आणि वेळगेच्या ट्रकवाल्याबरोबर ट्रान्सपोर्ट डेप्युटी कलेक्टरान बसका घेतली. 2012 खणबंदी वेळार ट्रकवाले उबंतर पडलेले. खणींचे पावणे उपरांत आता कांय ट्रक रस्त्यार धांवपाक लागल्यात जाल्यार चडशे कळमेत पडल्यात. हे फाटभुंयेर ही बसका जाल्या. फायदो नाही तातूंत. कमीत कमी म्हणजे नुकसान कमीत कमी जे कितें सांगलां आमी आतां करपाक हांव सांगतालो तातूंत कमीत कमी नुकसान जातलें. फायदो तुमकां जायना. तो 12च्यान मायनी बंद आसा. सो तुमी तुमच्या एरियेक अजून पर्यंत बंद आसा. थोड्या जाग्याचेर कुंड्या नावेली त्या ती सिटी जिंदालाची आतां लीज जाल्लेली आहा. तुमचो कितें डंप जावपाचो आहा. सो हांवें आतां नवें नोटिफिकेशन काडलें. 12च्यान नोटिफिकेशन काडटा. एकच वर्स टॅक्साक भरचो पडलो. बाकी सगळें एग्जम्पशन आहा टील 25 मेरेन. आणि हे 20 ते 25 एक नोटिफिकेशन काढले की टॅक्स माफ म्हणून. ओके. सो त्याच्या नंतर कितें इश्यू आयलो. तुम्ही आता 18च्यान 12 कोणाचे 12च्यान बंद आसा, 18च्यान बंद आसा, 20च्यान बंद आसा. पण एक मागीर कितें जालें, एक सेंट्रल गव्हर्मेंटाचे रूल 81 प्रमाणे 15 वर्सां वयली गाडी आसा ती जर पासिंग करूंक ना जाल्यार दिसाक 50 रुपया फायन येता. सो वर्साचे 18,000 रुपया फायन येता. आता 8 वर्सां एक 5 वर्साचेच हिशोब धरुया. 18 पंच 90,000 रुपया. 10 वर्साचे जाल्यार 1,80,000 फायन भरची पडटा. सो सबसिक्वेंटली हो आमी म्हणजे हांवें किंवा आनी लोकांनी सांगले, ट्रक ओनरांनी सांगले की टॅक्स जरी माफी केलो जाल्यार ही आमकां भरची पडटा पासिंग करपाक. सो तेज्या प्रमाणे दोतोरान ताजेर लक्ष घालून आनी एक नोटिफिकेशन काडलें की हेजे तुमकां 18,000 रुपया वर्साक भरचे पडटा न्ही. सो ताजे कितलेय पयशे जावनी 1,000 रुपया भरपाचो. आनी ती फायन जी येता फिटनेस नॉन रिन्युअल ऑफ फिटनेस सर्टिफिकेट जी फायन येता ती 1,000 रुपया केली कितली आसूं ती. सो दुसरे एक टॅक्स बेनिफिट एग्जाम्शनाचे केले जेचे चलोवंक ना ताका माफी. दुसरे ते. आणि तिसरो मागीर इश्यू जालो की फिटनेस रिन्युअल फी म्हणटा. एक्चुअली तुम्ही ते ग्रीन टॅक्स बी म्हणटा न्ही. तो ग्रीन टॅक्स न्ही, फिटनेस रिन्युअल फी ती 20 वर्सां वयल्या ट्रकाक 25,000 आसली आणि 15 ते 20 वर्साचे असले ताका 12.5. सो लेटेस्ट हाल्ली एक 8 दिसां पयलीं सिस्टमार आयला. 30 तारखेक काडलेले ते. ती 12.5ची 5,000 केली आणि 25,000ची 10,000 केली. पॉक्सो ॲक्ट प्रमाण जेचेर आगळीक जाल्या पूण ते कंप्लेंट करपाक फुडें येनात जाल्यार तेंचेरूय कारवाय जावं येता. बायलांचो हायकोर्टाच्या आवदा विएगासान म्हटला. दबाव आयला म्हणजे जे चलयेन सांगलां त्यांच्या बाबतीत खरें कितें घडलां तें क्रायम पुलिसांनी सोदून काडचें आवदान मागलां. सोहम नायका विरोधात कोर्टा मुखार सगळ्यात पयलीं येयल्ले कागाळीचेर उलयतना आवदा विएगाशान सांगलें पुलिसांनी कोर्टाक सांगलें ते केसींत सोहमाची कस्टडी नाका कित्याक तर ते चलयेन आपली कांय कागाळ ना अशें सांगलें. दबावा खाला कागाळ केल्ली अशें तेंचें म्हणणें. त्या विशया संदर्भात ॲडव्होकेट आवदा विएगाशान मत उक्तायलां. सोहम नायकाची बेल हें जालें ताका बेल नाका म्हणून सांगलें कोर्टान की जे विक्टीम आसले तेणें हें केलां स्टेटमेंट केलां की ताका प्रेशरायज केलां म्हणून. अशें कितें जाता कितें ज्या वेळाचेर पुलीस स्टेटमेंट घेवपाक वता एलॉंग वीथ NGO आणि कावन्सिलर आणि ताचे फॅमिली मेंबर्स ताचे
घराकडेन स्टेटमेंट घेतला. क्वेश्चन ऑफ प्रेशरायझींग डजंट कम. प्रेशरायझींग म्हणटा ती एक एक्सक्यूज, आनी म्हाका काय म्हणपाचें ना ते चेडवाचेर, ताचो चॉयस तो. ताका कितें जाय तें उलोवन दी, कित्याक दॅट डजंट मेक अ डिफरन्स. प्रेशरायज केला काय ना तें चड जाणा, कित्याक मेजर आनी तांणी सायनींग बी केल्या. स्टेटमेंटाचेर सायन आसताची आनी ताचे फॅमिलीची, तर तो इश्यू ना. पूण बेल, एंटिसिपेटरी बेलाची गरज ना वेन पुलीस से शी इज नॉट रिक्वायर्ड इन द केस. ते पुलिसेन सांगला ते बरोबर सांगला, आनी ताच्या लॉयरान केला तेवूय बरोबर केला. आतां काय ना, पूण ट्रूथ विल प्रिवेल. आतां पुलिसे कडेन सगळे डिटेल्स मेळ्ळ्या. इट इज अप टू द क्रायम ब्रांच सोदून काडून विक्टमाक तांणी स्टेटमेंट घेवचो. आनी ताचेच बरोबर जे लोक जाणा कोणे कितें केलां आनी कोणाक कितें केलें तें, तांणी तोंड उगडिना जाल्यार इट प्रोवायड्स, द पॉक्सो ऍक्ट प्रोवायड्स की ते सुद्दां लायबल. तांचेरूय एक्शन जावचें, कित्याक अशें केलें म्हणटरीच केसी वाडत वता आनी ते आमकां नाका. कोणाचोय म्हणजे कोणाचेरूय बलात्कार करप, नंतर ताचे पिक्चर्स सर्क्युलेट करप हें रॉंग एज पर द पॉक्सो ऍक्ट. आनी पॉक्सो ऍक्ट इज इन फोर्स ऑल ओव्हर इंडिया. त्या भायर गोवा चिल्ड्रन्स ऍक्ट आसा. तर म्हाका दिसता की ट्रूथ विल प्रिवेल आनी जे जावपा जाय इट विल गो टू द लॉजिकल एंड. सोहम नायक हो काकोडे कुडचडच्या भाजपा समर्थक नगरसेवकाचो पूत. तेचेर आदीं काय पुलीस केसी आसात. हेर गुन्यांवा बरोबर तो सेक्स स्कॅमांतय आसलो. मोगाची नाटकां करून चलयांक जाळांत फारायतालो, अत्याचार करतालो आनी तेंचे व्हिडिओ काडटालो. ते दाखोवन परत परत तेंचेर लैंगीक शोशण करतालो. शेवटाक पापांचो घडो फुटलो. नगरसेवकाचो पूत आशिल्ल्यान पुलिसांनी सोहमाक धरपाक वेळ काडलो, पूण लोकांची तिडक पळोवन पुलिसांक कारवाय करची पडली. पुलिसांचेर लोकांचो विस्वास नासलो, देखून केस आतां क्रायम ब्रांची कडेन दिवची पडली. नगरसेवक पूत कागाळ करप्याचेर दबाव हाडून केस रफादफा करता काय खोलांत पांय गेल्ल्या सोहमाक जल्माची अद्दल घडटा ते पळोवपाक लोक रावल्यात. काकोड्या तारकराच्या नव्या जेटी प्रकल्पाक विरोध जाल्लो, त्या उपरांत पालिका मंडळान हरकत घेतिल्ली. लोकांच्या मागणेप्रमाणे हे जेटीचे इन्स्पेक्शन जालें, अर्थातूच पुलिसांच्या हजेरीत. कुडचडे पालिकेचो मुख्याधिकारी, पालिकेच्या नगरसेवकांच्या हजेरेत जेटीचे इन्स्पेक्शन जालें. 8 दिसां उपरांत रिपोर्ट मेळटलो. त्या उपरांत जेटीचें भविष्य कळटलें. इन्स्पेक्शन म्हळ्यार तुमी जाणा आसतले कंटिन्यूस म्हाका तिसरी फाटी तरी 3 फाटी कॅन्सल जालें, 4थी फाटी आज इन्स्पेक्शन जे घडोवन हाडला. आमच्या कुडचडे काकोडा म्युनिसिपालिटी आमचे एम ए आशिल्लो, 2 JE आशिल्ले. सो ताचे अंडर आज खंय तरी तांणी इन्स्पेक्शन जे आज घडोवन हाडला. आनीक जे आमकां जाय आशिल्लें इन्स्पेक्शन घडोवन हाडपाक, कित्याक एवरी टायम तें इन्स्पेक्शन कॅन्सल जातालें आनी ताका लागून खंय तरी गांवांत आमचें एक वातावरण जें आसा खूब एक चेंज जातालें. कित्याक एवरी टायम येवन हांगा कॅन्सलेशन जावप, इतले लोकांक हांगा येवन दवरप. आनीक तातूंत भितर कशें आसा, मेन म्हणल्यार जे दोनूय पार्टी म्हणना जे आमी एक वटेच्यान सगळी एक बरोबर आसा, सो तांकां एक खंयच्यान तरी जाय आशिल्लें एक इन्स्पेक्शन जावचें. त्या अर्थान तें आज इन्स्पेक्शन जाल्लें आसा. ओके. तुम्ही एक स्थानिक कावन्सिलर म्हणून कशें पळयता ह्या इन्स्पेक्शनाक? इन्स्पेक्शन एक्चुअली पळोवपाक गेल्यार जें इन्स्पेक्शन आज घडोवन हाडलां, खंय तरी ताणें एक बरी स्टेप घेतल्या. सीओन आमच्या इवन दो आमच्या ऑनरेबल MLAन तातूंत भितर हातून हें केल्लें आसा, सांगिल्लें आसा. कित्याक जें इन्स्पेक्शन घडचें म्हणून, कित्याक गांवांत परत 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 म्हणजे येवन हांगा येवन नाका तें घडोवन जें गांवचें आमचें वातावरण आसा तें एवरी टायम टेन्स जाता. आनी ताका लागून जें आज घडलां इन्स्पेक्शन तें बरे भशेन घडलां. हांव कॉंग्रेच्युलेट करता आमच्या म्युनिसिपालिटीक, तशेंच सगळे जे हांगा जमा जाल्ले लोकांकूय हांव देव बरें करूं म्हणटा. कित्याक हें एक शांततेन आमचें इन्स्पेक्शन जाल्लें आसा. आतां फर्दर जो प्रोसेस आसा तो आमचो जो रिपोर्ट जे आतां MEAन जावं तांच्यांनी केल्लो आसा इन्स्पेक्शन, ते रिपोर्ट आमचे CO प्रोड्यूस करतले. आनी CO तातूंत भितर खंय तरी आपल्यालो बाबा कितें खरें कितें हाजेर हें आसा तो रिजल्ट दितलो ताजेर. पळय इन्स्पेक्शना म्हणल्यार कशें आसा, हो तारकर म्हणटा एक बिझनेसमॅन, ही कंपनी म्हणटा बिझनेसमॅन येतले आनी बिझनेसमॅन वयतले. पूण जे एडमिनिस्ट्रेशन आसा कुडचड्या वयले जे कंट्रोल करपी आसा त्यांनी सोदीत सारकें रावपा जाय. हे हांगा दिसून येता. हे आतां आमी 5-6 वर्सां तुमीच म्हाजे बरोबर आसा, आमी झगडटा, कितें करता, येता वयता. बिझनेसमॅन येतले वयतले, पूण एडमिनिस्ट्रेशनूच जमत तांकां कंट्रोल करना. ही अंधाधुंदी जायत रावतली. आनी दुसरे वटच्यान पळोवपाक गेल्यार आतां जो आतां CO आसा, आमी
बरोबर आसतना 6 वर्सां हांगा 2-3 चीफ ऑफिसर पयले, तितू भितर हो जो चीफ ऑफिसर आसा तेन्ना मातसो तरेन आपलो खरो म्हणटा तो सपोर्ट मातसो म्हाका दिसता हेणे दाखयला म्हणून. कित्याक फाटले खेपे जेन्ना इन्स्पेक्शन कॅन्सल जालें तेन्ना तो तेन्ना लिवेर आसलो तेन्ना हांगा दुसरो सीओ जेन्ना एक्झिक्यूट करतालो तेन्ना इन्स्पेक्शन जावना. ताचे फाटल्यान आमी म्युन्सिपालिटीन गेल्ले सगळे. गेल्ले तेन्ना तेणे म्युन्सिपालिटी एक्ट दाखोवन तो जो रिपोर्ट आसा तेजे तेणे तेंची म्युन्सिपालिटी एक्ट बरोवन हें इन्स्पेक्शन तेणे घडोवन हाडलें. सो इतले पर्यंत ताणें केलां. आतां मुखार हांव आशा करतां की तेणे असोच ही जी वाट धरूनच हें सॉल्व करून जें कितें आसा तें सोडून हाडपाचें. आता तुम्ही रिपोर्टा केन्ना वयतले म्युन्सिपालिटी? रिपोर्ट म्हणल्यार पळय आयज ते करून गेल्या, एक वीकभर तांकां लागतलो. समज ते दिना जाल्यार मागीर आमी जे टूल आसा जशे RTI सारके ते मारून रिपोर्ट मागून मागीर फुडले कोर्स ऑफ एक्शन मागीर डिसायड करता. कितें आनी ताका जर इलिगलिटी आसात कंपनी प्रमाणे देन दे वील हॅव टू इश्यू देम शो कॉज की हो म्युन्सिपल लॉ. ओके. So these proceedings are going on as per municipal law. Okay. Conditions. So they will have to issue them if there are some variation other than some illegalities have been carried out, and they will have to issue show cause. And 15 days time will be given to them to reply to that, respond to that. Afterwards. पळय कशें आसा, प्रायमरीली आमकां इन्स्पेक्शन म्हणटे प्रायमरी. सो कितलीशी म्हयनी जाली इन्स्पेक्शनच पोस्टपोन जायत रावताले. सो इनिशियली आज इतली तरी सॅटिस्फॅक्शन आसा की इन्स्पेक्शन तरी कॅरी आउट जाला. सो आतां रिपोर्ट कशें दिता तेजेर पळोवन आमी आमगे मुखाल्ली स्टेप घेतले. समज जर सगळें कायद्यान आसा जाल्यार आमी सुशेगाद रावतले, ना जाल्यार कितें सुशांतान म्हणटा तशें RTI ना बाकी मेथड्स आसात यूज करून आमी मुखाल्ली स्टेप घेतले. वायू प्रदूषण आणि भलायकेच्या धोक्याक घेऊन काकोड्याच्या लोकांनी गंभीर हुस्को उक्तायला. सगळेकडलो कोयर काकोड्याच्या प्लांटार हाडपाक लागल्यात. देखून लोकांनी निलेश काब्रालाक सोडून काढला. काकोडा कुडचडकार सांगतात, आदींच काकोडा कोयर प्लांटांतल्यान येवपी घाणी सोसून नजो जाल्यात. लोकांची दिसपट्टी जिणेचेर परिणाम जाला. निलेश काब्रालान फकत 4 वाठारांतलो कोयर येतलो अशें सांगूनय 5वे कडलो कोयर हाडपाची तयारी कशी कितें केली हो थळाव्यांचो प्रश्न. नावेलचो कोयरे काकोड्या येतलो अशें कळटकच एकच खवदळ जाला. काय सारकें आं आणि बाकी तुम्ही पळयले खुबशे आणि इट इज फॉर द बेटरमेंट अँड वी कॅन एश्युअर यू दिस 100 टन प्लांट will be commissioned in October, November, but trial runs of this plant will be done in the month of August. कितले प्लेसीस गार्बेज ते 4 तालुकांनी आमचे ऑलरेडी आमचे पब्लीक हियरिंगा पयल्ले आसा. केपें तालुका, सांगें तालुका, धारबांदोर तालुका आणि काणकोण तालुका. आता हेजो अरेंजमेंट आतां तुमी पळयले आमच्या आमदारान हें सांगलें आमकां पयलीं हो जो प्लांट हाडचे पयलीं 4 तालुक्याचो कचरो हाडटो म्हणून. आमगे कुडचडकारां काळीज मोठे. आमी चल आमगेलोय कचरो ताजे बरोबर केपेंचो, धारबांदोडा, मागीर तुगेलो खंयचो आमगे सांग्यावेलो, काणकोणचो कचरो हाडटा. चल बाबा कोणाय बरें जावं म्हणून आमी ओगी रावली तेन्ना कचरो हाडपा दिलो. काल कितें जालें सांग तुका, हो पळय हो पेपर तरुण भारत कळ्ळो पयरचो पेपर तो कळ्ळो. काल आमी त्या जेटी इन्स्पेक्शना बोळा उरले. सो काल ह्या पेपरार एक पळय न्यूज आयल्या मराठीन सांगता नावेलीतील कचरा ही काकोडा प्रकल्पात नेण्याची मान्यता म्हणून आयला. पळय हां पळय तुमच्या मुखार पेपर आसा 19 तारखेचो. आणि तातूंत भितर हांव तुका मुखाल्लें वाचून दाखयता. नावेली, कुडतरी, सांज आरेल येथील परिसरात जंक्शन परिसरातील मोठ्या प्रमाणात कचरा आढळतो. ऐका ह्या सारखें हा कचरा तेथील भाडेकरू आणून टाकतात. म्हणल्यार कितें हे तेगे हो स्टेटमेंट कोणे काडला, तेंगेल्या आमदारान तुयेकारान काडला. भाडेकरू म्हणल्यार कितें, मायग्रंट जे लोक भाड्यार रावता ते कचरो हाडून घालता हांगा. मागीर हेजे मुखार आयकय या संदर्भात आपण म्हणल्यार तुयेकारान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी हा कचरा काकोडा प्रकल्पात नेण्यास मान्यता दिली आहे. म्हणल्यार कितें, आमचो जो माननीय आमदार आसा हो आमगेलो काब्राल हेणे दोर पेपर धरू हेणे आता आमकां विचारना आसतना आमी ह्या गांवचे लोक आमी स्टेक होल्डर हांगचे आमकां विचारना आसतना तुवें त्या मायग्रंटालो कचरो नावेलीच्यान साजुऱ्या ते घाटी थंय रावता तेंगेलो कचरो कुडचड्यार हाडपाक तुका परमिशन दिली कोणे? काय हे बेस्ट तुगे बापायले हो डम ग्राउंड तुगे पर्सनल ग्राउंड हो ग्राउंड तुगे पर्सनल तुका परमिशन दिली कोणे रे? हांगा सगळ्या काकोड्यांक घाणी मारता लोक. म्हाका फोनार फोन मारता बाबा आमगे इश्यू मातसो हँडल कर म्हणून. त्या वडच्यान सगळ्या काकोड्या करमली वाड्यार धरून तुगेले आमगे गवळी वाड्यार धरून सगळ्या घाणी मारता. आनी ह्यो घाणी मारले कडेन तूं आनी कचरो हाडून घालता. तुवें आमकां उतर कितें दिलेले 4 तालुक्यांक कचरो मरे. मागीर 4 तालुका म्हणल्यार साजुजे आरेल आनी ती आख्खी नावेली कॉन्स्टिट्युएन्सी आमगे 4 तालुक्यांक पडटा. आनी हे विचार जाल्यार हो फाल्यां म्हणजे केसी घालतलो. करप कितें आमी? आनी हांव फाल्यां जर समज रस्त्यार आयलो आनी रस्त्यार जर त्यो भायल्यान गाडी येता त्यो जर आडयल्यो जाल्यार हे पुलीस आमचेर केसी घालतले. आमी करप कितें हेजे मुखार? पूण समज जर तूं आमच्या कुडचडकारां अड्ड्यार हें हाडून घालता
जाल्यार तुजे ओपोज आमी सामके आनी हड्डी फुल्लोवन तुका तुज्या अगेस्ट येतलो. हेजे मुखार देवा खातीर हांव जाल्यार तुका वगी कसो रावना. तुज्यान जाता तें कर, चल तुका चॅलेंज ओपन. हांव धोर एक टायमा बोवाळ मारून थकलो आनी रिसंटली पासून ताणें एक व्हिडिओ हे केल्ले युनिटी मॉला लागून, ज्या टायमार आमचो लोक गोंयकार ओपोज करताले त्या टायमार तो येवन सांगता ओपोज सगळो लोक करता. इवन आमच्या काकोड्या भितर गार्बेज प्लांट येवपाचो आसलो त्या लोकांक ओपोज केलो. पूण आतां बरें आतां कांय प्रॉब्लेम ना, वास येना. आनी तो सांगता लोकांक सांगला वास येताना आपण फोन कर आनी त्या टायमार आपण येतलो. आतां विचारपाक जाय तो हे दोळ तो इतलो वृद्ध जाल्या हो घबराल आहा तो. अरे तुज्या घरांत इतली बरी शिकलो मनशी हाय, दुसरे सुवातेर ह्या जाग्यात वास हात पासून मातशें स्लायटली वास येता, वास येवपा लागलो. आतां वास आतां येता, आतां धरून रावता. काबराल यो वास घेवपाक, हांव रावलो धरून. फोन करपाचें आतां तुका वास येता. अरे इतलो मूर्ख तूं मनीस. फर्स्ट ऑफ ऑल तुका मरे तकली ना, तुका फकत पयशे आसा तुज्या मना भितर कितकोन काबार करपाचे. तुका कांय पडोन गेल ना, तूं रावता बरो पॅलसी थिंगा. तुगे कितें हारलें जाल्यार तूं वयता वेर ना पोतून. हे वास घेवपाचे सळ कॉस्टॉपाचे कुडचड करा न्ही. अरे तुका निवडून हाडला बरो करपा लागून तूं उलयतालो बरो व्हडलो शाणपणां. आनी ज्या टायमार आतां लोकांक त्रास जाता ह्या वासाच्या हाडींतल्यान गार्बेज पण आतां भायल्यान भाड्यान दोताय तेमगेले भायल्या लोकांक गेले. तूं गार्बेज हाड हिंग दवरपाक सोदता, मागीर गोंयकारांक फोंडा काय न्हू. थिंगा हे झाडां आहा थिंगा. मागीर आमचे इतले आमगे गाडी लासली हे लागले कनेक्शन गेल ना मरे, एक मनशान गेल ना. मागीर एक बार लासून उडयले, मागेल बोर्ड गेले लासून उडयले, हे केले मागीर बार लासून उडयले. पण एकट्यान एक्शन गेल ना, एक मनशान गेल ना मुगेले. आतां हांवें कळयलां तूं तें कर म्हणून, पण एकटो येव म्हणून तेन्ना सांगलेलें सगळें एकट्यान जावन हें तुका कचरो हांगा हाडलो जाय आनी वाडयता म्हणटा. अरे कचरो आमकां नाका. आमकां कचरो कित्याक जाय तो? कोणी सांगला कचरो घाल म्हणून पयलीं? आमोणेच्या पार्टीच्या लोकांक कित्याक हाडून गायले तेन्ना कोण ना. बेतोडा बोंडबाग वाठार गार्बेज डंपिंग स्पॉट जावन रावला. लोक येता वता रस्त्या कुशीक कोयराच्यो पोटल्यो भिरकायतात. ते कमी पडल्या काय कितें म्हणून खुद्द पालिकाय थंय कोयर उडोवन घाणी पातळयतात. देखून थळावे लोक पालिकेचेर फुर्योज जाल्यात. दुसरे, फोंडा पालिका बोंडबाग वाठारात कोयर हाडून उडयता आनी उजो घालता. त्याचो विशारी धुंवर लोकांक खावचो पडटा. हे बंद केले ना जाल्यार आंदोलन उबे रावतले अशी बोंडबागच्या लोकांनी शिटकावणी दिल्या. आयकात आदलो पंच मंगलदास गावडेक. येवपा वचपा त्या रस्त्यारच लोक सगळे उडयता आनी ते घाण ती आसा न्ही सगळी ती नाका वयता. आनी पावसांत तर अजिबात कोता येवपाना. रस्त्या वेळार वयता, पांयान वयतना कशें वयतले, गाडयेन वयता सारकें वयतले न्ही, त्रास जातात न्हू. हो विशय कित्याक घेतला हांवें की हो म्युनिसिपालिटी जी आसा पळय न्हू बोंडबाग गांवांत, म्युनिसिपालिटी जागो आसा ते म्युनिसिपालिटी हाडून ते कचरो रकयता, उडयता हाडून सगळो ओलो सुको सगळो हाडून उडयता. आनी ताका ती म्युनिसिपालिटी मागीर तेगे लेबर आसा ते उजो लायता आनी वयता. पूण मागीर तो उजो बारीक पयलून बारीक पेडून वयता ते मागीर मोठो जाता उजो. आनी जेन्ना तो उजो मोठो जाता तेन्ना मागीर तो मोठो जाता तेन्ना ते पळोवपा आसना म्युनिसिपालिटीचे कर्मचारी. तेन्ना हांव म्युनिसिपालिटीकडून मागता तुमी उजो घालता तें बरें आसा, पूण तो मोठो जाता तेन्ना तुमी तेजी पळोवपाक कित्याक दवरना मनीस. आमी एक दीस अशेंच जालें की पेटयल्यांनी गेले आनी आमी थंय पावले, उजो पळयलो वयर गेलो, दोंगरार गेलो. तेन्ना आमी फायर ब्रिगेडीक फोन केलो. 15-20 दीस जातले गोश्टी. फायर ब्रिगेडीक फोन केले नंतर आमकां तो फायर ब्रिगेड येयल्यार भितर वयता जाल्यार लॉक बंद आसा, लॉक मारलेले आहा. म्हणून गाडी भितर कशी वयतली आनी कर्मचारी फायर ब्रिगेडीचे ते मनीस कशे वयतले भितर. म्हणजे हे लॉक मारता आनी उजो घालता आनी वयता. म्हणून हांव म्युनिसिपालिटीक रिक्वेस्ट करता की तुमी जे कितें करता तें वेवस्थीत करा. ना जाल्यार तुमकां उजो घालपाक बंद करा. ना जाल्यार एक दीस आमी हे बोंडबाग कार्ड सगळे उडटले आनी ते गेटी कडेन बसतले आनी सगळो कचरो ओडपाचें बंद करतले. म्युनिसिपालिटी आमी विचारलेले एक दीस की बाबा तुमी कचरो कित्याक लागून हांगा हाडला, तुमी केरियांत तुमगे प्लांट आसा तुमी थंय कित्याक घालना. ना म्हणपाक थंय जागो कमी आसा म्हणून हांगा येयला आमचो जागो आसा, तेणें जागो एकटो घेतले दिसता. म्हणून तेणी तें कितें जालें हांगा पयलीं उडयताले ते उजो बी घालनाशिल्ले. आतां कितें जालां येता येता उजो घालता वयतात. म्हणजे आमचें आतां कितें जालें आमचें बोंडबाग आनी फोंडा बावंड्री थंय तेकोनूच आसा. म्हणजे बोंडबाग पंचायत बावंड्री आहा पळय थंय लागींच आहा. म्हणजे ती थंय लागीं आहा ते सायडीक बी घरांय बी आसा ते. पूण मागीर हेजे ते म्युनिसिपालिटी उडयता वयता पूण त्या घराचें कोणूच लक्ष मारना की बाबा एक म्युनिसिपालिटीचे ऑफिसर वचोन त्या घरा वचोन चॅक करना बाबा आमी उडयता कचरो उडयता ते इफेक्ट जाता काय ना जाता ह्या लोकांक विचार करपाक जाय. त्रास जाता. आतां कितें जाता लोकांक एक टायम उजो घालून वयता दोंगरान घरां रावपाक जायना, सगळ्यांक घरां दोंगर वयता.
सो तुमी परत कितें सांगता तांकां? परत आतां हांव मुन्सिपालिटी रिक्वेस्ट करता की तुमी एक तरी कचरो उडोवपाचो बंद करा आनी तो उजोय घालपाचो बंद करा, नाजाल्यार गेट ती लॉक आसा ते ओपन तरी दवरून चला, नाजाल्यार सेक्युरिटी दवरया की उजो पेट्टा तो भायर वयता काय ना वयता पळोवपाक थंय दवरया न्हू मुन्सिपालिटी लेबर. गोंयांत गोहत्या बंद करात अशें मागपी निवेदन कांय हिंदू संघटना आनी गोरक्षकांनी दिवचलच्या एसडीओक दिला. गोंयांत गायींची कत्तल आणि गोरवांची तस्करी करपाचेर बंदी घालची, अशे करप्या आड खर कारवाय करची अशें त्या निवेदनात म्हटलां. ही गोमाता एका राष्ट्रमाता घोशीत करची, कित्याक तर आमचे वेद पुराण जे पूर्वज म्हणजे कितलेशेच काळा पासून चालू दिले आनी ताका सन्मान वाचलो तो आतां खंय तरी कमी जाता. तो आमचे जे हे आसा पळय माननीय प्रधानमंत्री मागीर राष्ट्रपती हेंच्यांनी हो विशय घेवन पूर्ण रूप से म्हणजे आमचं हे आसा पळय गाय ते राष्ट्रमाता घोशीत करचे. तिका कित्याक करूंक जाय, जे आमचे कत्तलखाने आहा पळय ते बंद करपाक जाय. हे पूर्ण आनी तेका कायदो आसा अनुच्छेद 48 हे कायद्यान तरतूद केली. सगळ्या राज्यांक निर्बंध सांगलेले आसा की निर्बंध घाला म्हणून, पण ते कोण ते कायदे करपाक सोदिना. तस्करी जाता, तस्करीचेर एक कठोर कारवाई जावपाक जाय. कोण तस्करी करता चोरून व्हरता तेंचे अशी कारवाई जावपाक जाय की आयुश्यान ते परत आनी गोमातेक हात लावचे ना. अशे काही गोश्टी आसा ते आमी नमूद केल्ले आसा. पूर्ण भारत देशान आयच्यान चालू जाला 27 एप्रील, मागीर 27 ऑक्टोबराक परत आसा, जुलयान आसा. आणि हे जर जावंक ना जाल्यार पूर्ण संत समाज आणि पूर्ण भारतीय अनशन हे सुद्धा करपाक रेडी आसा. कारण ते जावकूच जाय आणि ते कशेंय करून ह्या वर्सा भितर करून घेतले अशी जी आमी जे काम प्रतिज्ञा केल्ली आहा ती फुडें ह्या वर्षभर चलत रावता. नमस्कार. आयज गो सन्मान दिवस जो आसा तो आयज आमी हांगासर मनयता आनी सगळ्या लोकांक आमी आव्हान करता की गो मातेक आपलो मानाचें स्थान तशेंच राष्ट्रीय गोमाता म्हणून तिका जाहीर करची म्हणून आयज आमी केंद्र सरकाराक आणि राज्य सरकारांक सगळ्यांक संपूर्ण भारतभर हो गो सन्मान दिवस जो आसा तो आयज आमी मनयता. आणि हेच्या माध्यमातून आमी सगळ्या जनतेक आव्हान करता की आयच्यान पयलीं जावंक ना, घडोवंक ना. खूब प्रयत्न जाले गोमातेक राष्ट्रीय दर्जो दिवपाचो, पूण तें शक्य जालें ना. पूण आयच्यान आमी हे शांतता प्रिय आव्हान जें आसा आनी शांतता प्रिय मार्गान गोमातेक राष्ट्रीय दर्जो दिवचो. गो हत्या देशान बंद जावची, गो वंश हत्या देशान बंद जावची म्हणून आयज आमी माननीय आमच्या देशाचे राष्ट्रपती तशेंच पंतप्रधान विविध राज्यांचे मुख्यमंत्री डेप्युटी कलेक्टराच्या माध्यमातून आयज आमी ही सुरवात करता आणि त्याच्या खातीर आयज आमी हांगासर जमलेले आसा. आमचे डिमांड जे आसा ते अनेक आसा, ते आमी आमचें आव्हान पत्र जे आसा त्या पत्रान दिल्लें आसा आणि येणाऱ्या काळात प्रत्येक भारतीय नागरिका कडेन हे पावोवपाचें काम जे आसा ते आयच्यान आमी सुरू केल्लें आसा. हे शांतता प्रिय माध्यमांतसून जर आमकां गोमातेक राष्ट्रीय दर्जो मेळोंक ना, राष्ट्रमाता म्हणून दर्जो मेळोंक ना जाल्यार हळू आमी दुसऱ्या स्टेपान अनेक स्टेप जे आसा ते आमी हांगासर घेतलेले आसा. आणि हेजें नेतृत्व जे करपी आसा ते संपूर्ण भारतीय जनता आसा. हितूर विशेष असो एक लिडर म्हणून कोण फुडें रावल्लो ना. भारतांतले सगळे आमच्या ऋषिमुनी, सगळे संन्यासी हे काम जे आसा हे हातीन घेतलेले आसा. आणि ह्या कार्याक आमच्या जे आमचे सद्या केंद्र आसा, केंद्र सरकार आसा तो आमकां न्याय दितलो आणि गोमातेक सन्मान मेळटलो अशी आमी अपेक्षा करता. आणि आता हे जे पत्र आसा जे कितें आमी सह्यांचे निवेदन घेतलेले आसा ते सादर करपा खातीर डेप्युटी कलेक्टरा कडेन वयता. पुराय पेडणेकरांच्या भलायकेची जतनाय घेवपी मेगा हेल्थ कॅम्प तुयेच्या सरकारी हॉस्पिटलात सुरू जाला. थळावा आमदार जीत आरोलकराच्या वाडदिसा निमतान विविध उपक्रमाचो भाग म्हणून ह्या कॅम्पाचें आयोजन केलां. तुयें हॉस्पिटलात मंगळारच्यान पेडणेकारा खातीर मोफत भलायकी तपासणी शिबीर सुरू जाला. गोवा मेडिकल कॉलेजीच्या दोतोरांबरोबरच बेळगांवच्या KLE हॉस्पिटलाचे सुपर स्पेशालिटी दोतोर तुया पावल्यात. दिसभर विविध ओपीडींतल्यान दुयेंतींक तपासतले. त्या उपरांत ह्या पेशंटांक फॉलोअप आसतलो, तोवूय मोफत जातलो अशें जीत आरोलकरान सांगलें. मेगा हेल्थ कॅम्प ऑर्गनायज केल्लो आसा.
45th बर्थडे आमचे MLA श्री जी दारोलकर हांचे वतीन आजच्या मेगा मेडिकल हेल्थ कॅम्पात KLEचे सगळे बऱ्यांतले बरे दोतोर तशेंच गोवा मेडिकल कॉलेजचे बऱ्यांतले बरे दोतोर आनी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस हांचे सगळे दोतोर हांगा आयिल्ले आसात. आज सगळ्या पेशंटांक बरे भशेन ब्रॉड स्पेशालिटीज तशेंच सुपर स्पेशालिटी हाजे बद्दल ट्रिटमेंट आनी डायग्नोसिस केल्ली जातली. ताजे नंतर कितें फुडलें जे ट्रिटमेंट आसतलें तेंय आमी ते फुडें आमी तांकां करतले. आजच्या कॅम्पाचो इतलो प्रतिसाद पळोवन खूब लोक आयिल्ले आसात आनी हे कॅम्प आतां आमी रोखडेच सुरूय करतले. आख्खो दीस हो कॅम्प चालू आसतलो. सगळ्या पेशंटांक पळोवन तांकां सारकें वेवस्थीत घरा धाडटले. आयच्यान आमी 3 दीस कंटिन्यूस कार्यक्रम दवरल्यात बर्थडे निमित्तान आनी पयलो दीस आहा तो हेल्थाच्यान सुरवात करतात आमी. म्हणजे आमच्या मतदारसंघात जे 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 पेशंट्स आहात किंवा आमचे स्थानिक आहात तांकां चॅकअप बरे स्पेशलिस्ट हाडून तेंचे चॅकअप करपाचो आमी आयोजन केल्लें आसा. आनी सगळ्यात पयलीं धन्यवाद म्हणटा हांव KLEचे की तेंच्यांनी हांगासर आमच्या मतदारसंघान येवन येदो व्हडलो कॅम्प म्हणजे 20 OPDs आनी टॉप सर्जन्स हांगासर येयल्यात. तेंचे 150 स्टाफ येयल्यात, 60 डॉक्टर्स येयल्यात आनी तेच्या वांगडा आमचे गोवा मेडिकल कॉलेज आनी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस तेंचे सहकार्यान हांगासर येदो व्हडलो कॅम्प आयज घडोवन हाडटा आमी मांद्रे मतदारसंघा खातीर. पूण आमी काल म्हटलां तशें हे पेडण्या खातीर संपूर्ण ओपन आहा. म्हणजे पेडण्याचे स्थानिक कोण आहात ते येऊ शकतात. खरंच बरें दिसता जो प्रतिसाद सकाळ फुडें पोवन म्हणजे सकाळच्यान हांगासर लोक लायनीन आहात आपले चॅकअप करपाक. म्हणजे आमी सदांच म्हणटात जर बरें आनी ट्रिटमेंट केन्ना गोंया भायर वयतात आनी चडशे प्रिफर करतात KLEन वचप. पूण आयज आमी KLEचे एंटायर सेटअपूच हांगासर हाडला आमच्या स्थानिकां खातीर आनी म्हाका दिसता सगळे जो फायदो आहा तो आमचे स्थानीक हांगासले घेतले. मेडिकल क्षेत्रांत वेगळे वेगळे OPDs आहात. आमी एनावन्स केल्ल्या प्रमाणे आमी जे मेडिसिन्स आहात ते आमी आयज फ्री दितात आमच्या कडल्यान उदरगत संस्थे कडल्यान फ्री मेळटले. जे जे प्रिस्क्रिप्शन डॉक्टर्स दितले ते फर्दर ट्रिटमेंटाक गरज पडली जाल्यार आमचे GMC आसातूच. जी दारोलकरान आपल्या वाडदिसा निमतान पेडणेच्या गांवगिऱ्या वाठारांतल्यान तुयेंच्या हॉस्पिटलांत ट्रिटमेंटाक येवप्यांक उदरगत ही बस सेवा चालू केल्या. सोमारा केरी पालये कोरगांवच्यान, बुधवारा मांद्रे सावंतवाड्या वयल्यान जाल्यार शुक्रारा मोरजी चोपणे आगरवाडा पारसेच्यान ही बस तुया पेशंटांक घेवन वयतली. आयकात जीत आरोलकाराक. हे करता आसतना आमी चिंततात की हे हॉस्पिटल जाल्यार पण ट्रान्सपोर्टेशनाक त्रास जातालो. तो ट्रान्सपोर्टेशनाक त्रास जातालो म्हणून आमी आयज बस इनॉग्रेट करतात, बस लॉन्च करतात जे विलेज वायज वयतली. म्हणजे खुबशे सिनियर आहात, ज्येष्ठ नागरीक आहात तांकां हांगा हॉस्पिटलान ट्रान्सपोर्टेशनाचो त्रास जातालो. सो ताका लागून ट्रान्सपोर्टेशन आमी हॉस्पिटलान आमचे 3 दीस OPDs 11 OPDs विकांतले 3 फावटी असतात. म्हणजे मंडे, वेनिसडे आनी फ्रायडे. सो ताका लागून सोमारचे आमी केरी, पालये आनी कोरगांव आमकां ना पडले सुद्दां जाल्यार म्हणजे आमच्या मतदारसंघात ना पडली सुद्दां जाल्यार आमची बस त्या सायडीनूच येतली. ताका लागून कोरगांवूय तेंचे बेनिफिट्स मेळटले. सो हरमल, पालये, केरी, पालये आनी कोरगांव हे सोमारचे आसतले. सकाळी 7:30 बस सुट्टली. हांगाच्यान सगळे चॅकअप सगळ्यांचे जाल्या उपरांत 12:30 हांगाच्यान परत तांकां ड्रॉप करतली. दुसरे बुधवार दीस आमी मांद्रे दवरला. मांद्रेच्यान सावथवाड्याच्यान परत हांगासर बस येतली. तशेंच मागीर मोरजी, आगरवाड्या, चोपडे, पारशा हे आमी शुक्रारचे दवरले. सो 3 दीस आठवड्याचे 3 दीस जे OPDs हांगा चलतात ते कंटिन्युअसली एवरी म्हणजे विकांतले 3 फावटी कंटिन्युअसली ही बस आमची बसीची सेवा ही उदरगत संस्थे अंडर ही चलतली. आनी हे करपाची उद्देश इतलेच की आमचे जे पेशंट्स हांगा येतात तांकां पेशंट्सांक ट्रान्सपोर्टेशनाक कसलोच त्रास न जाता. कित्याक जेन्ना कोणूय सीक आसात जाल्यार ट्रॅव्हलिंगेक खूब त्रास जाता. सो आमी ते जाता तितले रिलॅक्स करपाचो प्रयत्न केल्लो आहा. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम TVची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ TVचेर. पळयत रावात प्रायम.